देशामधल्या बिबट्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। देशामधल्या बिबट्यांची संख्या ही आता 13,874 पर्यंत जाऊन पोहोचली आहे। गेल्या 4 वर्षांच्या तुलनेमध्ये 1.8% ही वाढ होती आहे। केंद्रीय वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, देशामधल्या बिबट्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते अशी आकडेवारी समोर येते आहे। मात्र याचा आणखी एक मानवी जीवनावरती होणारा परिणाम याचा जर विचार केला तर या बिबट्यांमुळे आता घरामधून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय अशी परिस्थिती दिसते आहे। यावेळी नक्कीच, कारण ज्याप्रमाणे ही वाढ झालेली आहे 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या कालावधीत या बिबट्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं। यामध्ये 1.08% एवढी वाढ होऊन या बिबट्यांची संख्या आता देशभरात 13,874 वर पोहोचलेली आहे। महत्वाचं म्हणजे ही वाढ आहे ही संपूर्ण व्याघ्र श्रेणीतील जे राज्य आहेत त्यामध्ये करण्यात आलेली होती। 18 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि सुमारे 32,000हून अधिक ठिकाणावर कॅमेरा ट्रॅप लावून ते व्याघ्र सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं। व्याघ्र प्रकल्पाचा वारसा जो आहे तो मागांच्या पलीकडेही विस्तारलेला आपल्याला यातून दिसून येतं आणि वाढती जी संख्या आणि जंगल जे कमी होत आहेत त्यामुळे नक्कीच पुढे भविष्यात मानवी आणि वन्य प्राणी संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जंगलांचे संवर्धन देखील तेवढंच महत्वाचं आहे। आणि जर महाराष्ट्राचा विचार केला, महत्वाचं म्हणजे 4 राज्य ही महत्वाची आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही वाढ झालेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2018 मध्ये 1690 बिबट्यांची संख्या होती जी आता 1985 वर पोहोचलेली। आपण अनेकदा पाहतो की बिबट्या हे आता मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत आणि अशा परिस्थितीत एकीकडे सुखदायी जरी बातमी असली तरी आता यावर विशेष काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या अपडेटसाठी।